हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अनयाच्या बोलण्यावर अविनाश हसत म्हणाला, अगं आधी इथे ये ना माझ्या मिठीत. कित्येक वर्षाने भेटतो आहेत आपण, आणि तू लांब उभी राहून फक्त बोलत आहेस. आज मी तुझी एक घट्ट मिठी घेणारच. असं म्हणत अविनाश अनयाजवळ आला आणि हसत तिला मिठी मारली. अनायलाही त्यात काहीच गैर वाटलं नाही. ती सुद्धा आनंदाने त्याला मिठी मारते. कबीरच्या शेजारी बसलेला सोहेल हे दोघं जवळ येताना पाहताच त्रासिक नजरेने बारीक डोळे करतो. त्याला माहीत होतं की अनया थोडी भोळी आहे, पण इतकी भोळी असेल हे त्याला मुळीच माहिती नव्हतं. तोंडाने म्हणत असते की तिला इतरांशी काही घेणं देणं नाही, आणि इथे एखाद्या जिवलग प्रियकरासारखं इतर मुलांच्या गळ्यात हात घालून फिरते. सोहेलच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव पाहून कबीरने खोल श्वास घेत त्याच्याकडे पाहत म्हटलं, काय झालं? त्या दोघांना एकत्र पाहून मनात प्रश्न येतो की तो मुलगा कोण असेल. त्याचं नाव आहे अविनाश. तो इथलाच मायाचा चुलत भाऊ. मी आणि अनया जेव्हा लहान होतो तेव्हा मी तिघांची मैत्री खूप घट्ट होती. मला बाकी कुणाशी फारसं देणं घेणं नव्हतं, पण अनया आणि अविनाश यांची मैत्री तर अफाट होती. अनयाला जरा जरी डोळ्यात पाणी आलं ना, तर अविनाश त्या करणाऱ्याला अजिबात सोडत नसे. अगदी माझ्यासारखाच आहे तो. मी माझ्या बहिणीच्या डोळ्यातलं पाणी सहन करू शकत नाही, आणि तो आपल्या मैत्रिणीचं. दोघांना एकत्र पाहिलं की मला देखील खूप बरं वाटतं. खरं सांगू, तू अनयाच्या आयुष्यात आला नसतास तर बहुतेक मी तिचं लग्न अविनाशशीच लावून दिलं असतं. कारण मला माहिती आहे, अविनाशसारखा मुलगा तिला कुठेच मिळणार नाही. कबीरचं बोलणं ऐकून सोहेल चिडलेल्या सुरात म्हणाला, म्हणजे तू असं म्हणू इच्छितोस की मी तुझ्या बहिणीचं आयुष्य बर्बाद करतोय? इतकंच असेल तर तिला घेऊन जा परत. मला टोमणे मारण्याची गरज नाही. सोहेलच्या रागाकडे दुर्लक्ष करत कबीर शांतपणे हसला व म्हणाला, तू तिच्याशी लग्न करत नसतास तर कदाचित मी ते केलंच असतं. पण आता माझी बहीण स्वतः तुझ्यापासून दूर जायला तयार नाही, म्हणून मी काही करणारही नाही. आणि मी असा कोणाला जबरदस्ती प्रेमात पाडणारा माणूस नाही. ज्याला जे करायचे ते तो करेलच. पण एक गोष्ट कानावर ठेवून घे, तुझ्यामुळे अनयाच्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी आलं तर आपल्यातली ही थोडीशी निवळत चाललेली करवाहट पुन्हा वाढेल. सोहेलने नाक मुरडत चेहरा वाकवला, आणि कबीर त्याला पूर्णपणे दुर्लक्षित करत पुन्हा अनया अविनाशकडे पाहू लागला. एकमेकांना मिठी दिल्यानंतर अनयाने अविनाशला हलकंसं दूर करत हसून विचारलं, चल आता सांग, इथे कसा आलास? तुला तर आधीच यायला हवं होतं ना. कालचा फंक्शनही मिस केलास तू. अनयाच्या बोलण्यावर अविनाश म्हणाला, मुलासारखा चेहरा करत म्हणाला, मी तर कालच येणार होतो, पण शेवटच्या क्षणी फ्लाईट मिस झाली. मग आज आलो, तेही नशिबानं. भरपूर रिक्वेस्ट केली म्हणून सीट मिळाली, नाहीतर आजही पोहोचू शकलो नसतो. आणि तुला एक सांगू, कळलं की तू आली आहेस तर मी ताबडतोब निघालो, नाहीतर कदाचित लग्नालाही आलो नसतो. मी तुला किती मिस केलं हे मी सांगू शकत नाही. लंडनमध्ये राहूनही माझी प्रत्येक मैत्रीण तुलाच उदाहरण म्हणून ऐकत असते. वेळ मिळाला तर माझ्यासोबत एकदा लंडनला चल. माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना तुझी भेट घडवतो. ते सगळे खूप एक्सायटेड आहेत. त्यांचं बोलणं ऐकून अनया हसली आणि म्हणाली, तू काहीही सुधारणार नाहीस. आजही तुझ्या प्रत्येक गोष्टीत मीच. तू एक नंबरचा पक्का वेडगळ आहेस. चल, हे सगळं सोडून दे. मी तुला एका स्पेशल व्यक्तीशी भेट करून देते, जी माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहे. आणि त्यानंतर असं म्हणत अनयेनं इशिताकडे बोट दाखवत ओळख करून दिली. ही आहे इशिता, कबीर खन्ना, माझी बालमैत्रीण
आणि माझ्या कबीर भाऊची पत्नी. आणि त्यानंतर इशिताला पाहताच अविनाश थोडा थबकला. ती दिसायला अत्यंत सुंदर, साधेपणातही उठून दिसणारी होती. तिथे उपस्थित कोणाही पेक्षा तीच अधिक आकर्षक वाटत होती. त्याने हसत म्हटलं, "वाह भाभी, तुम्ही खूप सुंदर दिसता. बहुधा यामुळेच भाऊ तुम्हाला इतकं पसंत करत असतील. पण खरंच सांगतो, तुम्ही दिसता इतक्या सुंदर, मला तर वाटतं तुम्ही मला मिळायला हवी होतात." अविनाशचं बोलणं ऐकून इशिताचा चेहरा लाजेने लाल झाला आणि ती हसत म्हणाली, "असं काही नाही. अनया जे काही बोलली ना, ते जास्त मनावर घेऊ नका. ती अशीच आहे. माझ्याबद्दल बोलताना ती नेहमीच गोष्टी वाढवूनच बोलते." इशिताच्या या बोलण्यावर अविनाश हसत म्हणाला, "भाभी, मला अनया माहिती आहे. ती कुणाचीही उगीच स्तुती करत नाही. ती खरोखरच ज्याच्यावर मनापासून प्रेम करते, त्याचीच इतक्या मनापासून प्रशंसा करते. मी तिला लहानपणापासून ओळखतो. तिची आवड, निवड, खाणं, पिणं, शॉपिंगपासून प्रत्येक गोष्ट मला माहिती आहे. अनेक वर्ष आम्ही भेटलो नाही हे खरं, पण तरीही मी तिच्याबद्दलच काहीही विसरलो नाही." अविनाशचं बोलणं ऐकून अनया कपाळावर हात मारत म्हणाली, "ओय मजनू, आता सगळा वेळ माझ्याशीच बोलणार आहेस का? पूर्ण कुटुंब इथे बसलंय. आधी त्यांच्याशी तरी भेटून ये. नाहीतर सगळ्यांना वाटेल की तू इथे फक्त मला भेटायला आलायस." अनयाची गोष्ट खरी होती. आत्तापर्यंत अविनाश फक्त तिच्याशीच बोलत होता आणि बाकी सगळे त्यांच्याकडेच पाहत होते. मग तो हळूहळू सर्वांशी भेटू लागला. कबीरला भेटल्यानंतर अविनाशने सोहेलला पाहिलं आणि तो गोंधळला, कारण त्याने सोहेलला कधी पाहिलेलंच नव्हतं. कबीर त्याची शंका दूर करायला पुढे येणार तेवढ्यात सोहेलच पुढे येत म्हणाला, "माझे नाव सोहेल मित्तल. मी कबीरचा मित्र आहे." सोहेलच्या तोंडून हे ऐकून अनयाला खूप वाईट वाटलं. इशिताही अनयाचा विचार करून अस्वस्थ झाली. कबीरला तर अजूनच धक्का बसला. सोहेल स्वतःला मित्र का म्हणवत होता? घरातील प्रत्येकाला माहिती होतं की सोहेल आणि अनया पती पत्नी आहेत. सोहेलशी भेट झाल्यानंतर अविनाश परत अनयाच्या शेजारी येऊन बसला. हे पाहता सोहेलने रागाने मूठ आवळली. कबीरने हे पाहता चेहरा वाकडाच करत म्हणाला, "आता राग केल्याने काय उपयोग? तू स्वतःच सत्य सांगितलं नाहीस. तूच सांगितलं असतं की तू अनयाचा नवरा आहेस, तर कदाचित तो एवढा तिच्या जवळ बसला नसता. स्वतःच पायावर कुऱ्हाड मारून घेतलीस." कबीरच्या बोलण्यावर सोहेल डोळे बारीक करत म्हणाला, "ओय, म्हणजे तू असं म्हणतोयस की तो फक्त अनयाच्या मागे लागलाय? नीट बघ, तो दोघींमध्ये बसलाय, अनया आणि इशिता, आणि त्याची नजर अनयापेक्षा इशितावरच जास्त आहे. तुला वाटत नाही की याकडे लक्ष द्यायला हवं?" कुठे अविनाश इशितालाच पटवून घेऊन जाईल. हे ऐकून कबीर चिडून म्हणाला, "अरे प्लीज, माझ्यासमोर तरी अशा वेडपट गोष्टी करू नकोस. तुझ्या बायकोकडे लक्ष दे. मला माझी माहिती आहे आणि अविनाशला लहानपणापासून अनया आवडते, म्हणूनच तुला सांगितलं. कदाचित तुला लक्षात येईल की तू लवकरच आपल्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची व्यक्ती गमावणार आहेस." हे ऐकून सोहेलने चिडून चेहरा वाकवला. कबीर उठत म्हणाला, "मी काय सांगितलं ते लक्षात ठेव. कुठे तू अनयालाच घेऊन जाईल आणि मी थांबवणार नाही, कारण तू स्वतःच माझ्या बहिणीला घटस्फोट देणार आहेस आणि शक्य असेल तितकं तू दोघांपासून दूर राहा. तेच अनयासाठी चांगलं." सोहेलची नजर परत अनया आणि अविनाशकडे गेली. अविनाश अनयाच्या खांद्यावर हात ठेवून तिच्या मेहंदीवरचं नाव पाहत होता आणि अनया त्याच्याकडे वळून हसत बोलत होती. इशिताही आपली मेहंदी लावून झाली होती.
तिने आपल्या हातावर कबीरचं नाव लिहिलेलं पाहून ती कुशीत हसत होती. तेवढ्यात तिची नजर सोहेलकडे गेली. तो रागाने अनया आणि अविनाशकडे पाहत होता. हे पाहून इशिता उठली आणि कबीर जिथे बसला होता तिथे जाऊन बसली. इथे माया सनयाजवळ बसून मेहंदी लावत होती. हे सगळं ती निरीक्षण करत होती. कबीर तिथून उठून जाताच तिने टेबलवरील ज्यूस उचलून सर्वांना वाटू लागली. त्यात एक ग्लास इशितालाही देऊन ती हसत निघून गेली. माया गेल्यानंतर इशिता ज्यूस पीत सोहेलकडे बघून म्हणाली, भाऊ, एक गोष्ट सांगू? वयाने मी तुमच्यापेक्षा लहान आहे, पण तरीही सांगते, हे तुम्ही करताय ना ते चुकीचं आहे. किमान एकदा तरी अनयाचा विचार करायला हवा होता. तिच्या आयुष्याचा विचार करायला हवा होता. तुम्ही दुसरं लग्न करणार नाही हे तुम्ही अनयासमोर मुद्दामून खोटं बोलत आहात. पण असं होत गेलं तर एखाद्या दिवशी ते खोटं तुमच्याकडून अनया कायमची हिरावून नेईल. तुम्ही मनात काय ठरवलं आहे हे मला माहीत नाही, पण अनया काय अनुभवते हे मला नीट कळतं. ती तुमच्यापासून दूर व्हायचं अजिबात इच्छित नाही. मग तुम्हीच तिला स्वतःपासून का दूर ढकलत आहात? इशिताचे शब्द ऐकून आत्तापर्यंत रागाने तावातावाने बोलणारा सोहेल अचानक शांत झाला. चेहऱ्यावरील भाव बदलत होते आणि तो म्हणाला, मी कधी म्हटलं की मला ती आवडते? मला माझ्या आयुष्यात कोणालाही आणायचं नाही आहे आणि तिच्या मनाला शांती मिळावी म्हणून मला खोटं का बोलावं लागलं तर तेही मी बोलेल. पाहिलंस इशिता, तुमची आणि कबीरची गोष्ट वेगळी आहे. तुझ्याकडे एक कुटुंब आहे जे नात्यांना धरून ठेवतो. कबीरही तुझ्यावर प्रेम करू लागलाय. जरी त्याने ते तोंडाने सांगितलं नसलं तरी कदाचित तूही त्याच्यावर प्रेम करतेस. तुम्ही दोघं एकत्र चालू शकता. पण मी आणि अनया, जिथं प्रेमच नाही तिथं राहून काय उपयोग? तूच सांग. जर तू कबीरवर प्रेम करत असतीस आणि कबीर तुझ्यावर प्रेमच करत नसता तर तू त्याच्या मागे राहिली असतीस का? की मी त्याची जिंदगी का बिघडवू म्हणून दूर गेली असतीस? पण अनया फक्त स्वतःचाच विचार करते. सोहेलचं बोलणं ऐकून इशिता हलकसं हसली आणि शांत आवाजात म्हणाली, खरं सांगू, तुम्ही बरोबर म्हणाला. मी कबीरची जिंदगी कधीच बिघडवली नसती. पण मला जेव्हा जाणवलं की हा माणूस मला किती सुरक्षित वाटू देतो, माझी किती काळजी करतो, मला काही होऊ नये म्हणून कोणाशीही भिडायला तयार असतो, तेव्हा मी अशा माणसापासून दूर कशी जाऊ? कबीर मला प्रेम करत नाही आणि कदाचित कधीच करणार नाही हे मला माहिती आहे. त्याने सुरुवातीलाच सांगितलं होतं की मी त्याची पत्नी आहे, पण कधीच त्याची प्रियसी होऊ शकत नाही. तरीही मला त्यात काही अडचण नाही, कारण मी त्याच्या सोबत आहे. एवढंच माझ्यासाठी मोठं आहे. इशिताच्या मनापासून आलेल्या शब्दांनी सोहेल शांत होऊन तिच्याकडे पाहत राहिला. तो काहीतरी समजून घ्यायचा प्रयत्न करत होता. इशिता पुन्हा बोलणार इतक्यात तिला अचानक गरगरलं. काहीतरी बिनसलंय असं जाणवलं. तरीही स्वतःला सावरून ती पुन्हा म्हणाली, अनया, तुम्हावर प्रेम करते का नाही हे मला माहीत नाही. तुम्ही तिच्यावर करता का हेही मला माहीत नाही. पण लग्नानंतरही तुम्ही तिची ज्या प्रकारे काळजी घेता, तिला काही झालं तर ज्या प्रकारे घर डोक्यावर घेताय, हे पाहिलं की अनयाला कदाचित असं वाटतं की तिच्या भावाशिवायही कुणीतरी आहे जो तिची काळजी करेल. मी तुम्हाला तिच्याबद्दल कोणताही निर्णय जबरदस्तीने घ्यायला सांगणार नाही. पण एक विनंती आहे, एकदा मेंदूऐवजी मनाने विचार करा. कदाचित तुम्हालाही जाणवेल की अनया किती चांगली मुलगी आहे. हो, थोडी बडबडी आहे, मनमानी करते, सरळ तोंडावर बोलते, पण मनाने अगदी खरंच आहे आणि मी नेहमी तिच्या सोबत असेन. हे बोलून इशिता उठली आणि अनयाच्या दिशेने जाणार होती, पण तिला पुन्हा गरगरलं. त्यामुळे ती तिथून थेट घराच्या आत निघून गेली. सोहेलने तिच्यावर पाहिलं
आणि मग अनयाकडे ती अविनाश सोबत बसून खुशीत गप्पा मारत होती. अविनाशच्या हातावर मेहंदी लावलेली होती. ते दोघे इतके गप्पात रमले होते की वेळ कसा गेला त्यांनाही जाणवलं नव्हतं. आणि हेच दृश्य सोहेलला कुठेतरी टोचत होतं. होय, त्यानेच तिला दूर जायला सांगितलं होतं, पण दुसऱ्याजवळ जायला नाही. दरम्यान कबीर खोलीत जाऊन फोनवर बोलत होता. इशिता त्याच्याकडेच पाहत होती आणि ते त्याच्याकडे जायला निघाली होती, पण वारंवार तिला चक्कर येत असल्याने तिला भिंतीचा आधार घेत वरच्या मजल्याकडे जावं लागत होतं. ती पायरी चढणार इतक्यात माया तिच्या समोर आली. काय झालं इशिता? वर का चालली आहेस? सगळे तर बाहेर आहेत. मायाच्या प्रश्नावर इशिता गोंधळलेल्या आवाजात म्हणाली. खरंच सगळे बाहेर आहेत? मला तर वाटलं लोक खोलीत असतील. मला कबीरला भेटायचं आहे. तो कुठे आहे सांगशील का? हे ऐकून माया आश्चर्याने म्हणाली. तू काय बोलते आहेस? आत्ताच तर तू बाहेरून आत आलीस आणि म्हणतेस तुला माहीतच नाही की सगळे कुठे आहेत आणि तू कबीरला भेटायला खोलीत चालली आहेस. कबीर तर स्विमिंग पूलजवळ कोणाशी तरी फोनवर बोलतो आहे. मी एखाद्या माझ्या खोलीतून बाहेर पडले तेव्हा बाल्कनीतून मी कबीरला स्विमिंग पूलजवळ पाहिलं होतं. तुला पाहून असं वाटतंय की तुझी तब्येत ठीक नाही. तुला माझी मदत हवी असेल तर मी तुला कबीरपर्यंत सोडू शकते, माया म्हणाली. मायाच्या बोलण्याकडे पाहून इशिता हलकसं हसली आणि म्हणाली, म्हणजे तो स्विमिंग पूलजवळ आहे? ठीक आहे, मी स्वतःच तिथे जाईन. तुझी मला गरज नाही, तू जाऊ शकतेस. मला मदत हवी असेल तर मी तुला बोलवेन. ते म्हणत इशिता वर न जाता थेट मागच्या कॉरिडॉरमधून बाल्कनीच्या दिशेने निघाली. इशिता निघून जाताना पाहून आत्तापर्यंत खूपच निरागसपणे मदतीची ऑफर देणाऱ्या मायाच्या चेहऱ्यावर एक विचित्र टेढी स्मितरेषा उमटली. कपड्यांवरचे हात झटकत ती मनातच पुटपुटली. हो हो, जा, थेट स्विमिंग पूलमध्ये जाऊन बुडून जा आणि शक्य असेल तर पुन्हा वर येऊ नकोस. ज्या पद्धतीने तू कबीरच्या आयुष्यात आलीस ना, त्याच पद्धतीने तुला मी स्विमिंग पूलमध्ये ढकलून देईन. हे मनात म्हणत माया पुन्हा कॉरिडॉरकडे पाहू लागली. इशिता स्विमिंग पूलजवळ पोहोचली, पण कबीर कुठेच दिसला नाही. अचानक तिचं डोकं इतकं फिरायला लागलं की ती एका जागी थांबली. तिच्या नजरेसमोर पाण्यात कबीर बसल्यासारखा झाला, पोहत असल्यासारखा दिसू लागला. ती त्याच्याकडे जाण्यासाठी पावलं टाकू लागली. ती इतकी हरवली होती की तिला स्वतःला जाणवलं नाही की ती बिनधास्त इकडे तिकडे न पाहता थेट पूलच्या काठाकडे जाते. कधी ती काठापर्यंत पोहोचली तिलाही कळलं नाही. तिला इतकंच वाटत होतं, कबीर पाण्यात आहे आणि तिला हाताने जवळ बोलावतोय. माया पिलरच्या मागे लपलेली होती. तिला फक्त एकच क्षण बघायचा होता. इशिता पूलमध्ये पडते तो. तिला खात्री होती इशिता ओरडणारही नाही. आणि नेमकं तसंच झालं. इशिता कोणत्याही प्रतिक्रिया न देता थेट पाण्यात उतरली. तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. जणू कुणीतरी तिच्यावर ताबा घेतला होता. कुणीतरी तिला पाण्याकडे ढकलत होतं. इशिता पाण्यात शिरली आहे हे पाहून माया आणखीन दुष्टपणे हसली. जा, लवकर जा, तुला मरायचंच आहे. मला माफ कर सनया, तुझं फंक्शन खराब करणार आहे. पण काय करू? कबीरसोबत हिला पाहिलं की माझ्या अंगातच आग धावते. वाटतं आत्ताच संपून टाकावं हिला. पण हरकत नाही, कधीही संपू शकते. ती पुन्हा पाण्याकडे पाहू लागली. इशिता बुडत होती तरीही घाबरल्याचा, लढण्याचा, मदत मागण्याचा एकही प्रयत्न नाही. जणू ती पाण्यात शांत बसण्याचा प्रयत्न करत आहे.
त्याचवेळी दुसऱ्या बाजूला कबीर आपल्या खोलीच्या बाल्कनीत उभा राहून फोनवर बोलत होता. ऑफिसच्या प्रोजेक्टची समस्या ऐकून तो चिडला होता. फोन ठेवताच त्याचं लक्ष अचानक पूलकडे गेलं. पहिल्यांदा काही दिसलं नाही, पण नंतर पाण्यात तरंगत असलेला ओळखीचा कपडा त्याच्या नजरेत आला. तो कपडा पाहताच कबीरच्या डोळ्यात धस्स झालं. तो खोलीतून धावत बाहेर आला. माया अजूनही तिथंच होती. कबीरला धावताना पाहून ती पटकन पिलरच्या मागे लपली. कबीरला ती दिसलीच नाही. तो पूलजवळ पोहोचताच जोरात ओरडला, इशिता. त्यानंतर गार्डनमध्ये फंक्शन असल्यामुळे तिथे जोरात म्युझिक वाजत होतं. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा, खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला नक्की आवडेल.